नाशिकमध्ये खड्डे. नाव काय तुमचं? सूरज. काय सांगाल खड्ड्यांची परिस्थिती नाशिकमध्ये काय तुम्हाला काय सध्या नाशिक मध्ये रस्ता शोधावा लागू राहिला. वाटतं? एवढे रस्ता शोधावा लागला. रस्ता शोधावा लागतं, एवढे खड्डे झालेले. तुम्ही खड्ड्यांमधूनच चालत आहात का? मग ऑप्शन नाही, नगरपालिकेला मतदान करून तीच हाल झालेली आहे ना. मतदान केल्यामुळे हाल झाले. हो. आणि दुसरी गोष्ट, कुंभमेळ्याचा जो निधी म्हणजे जे कामं चालू आहे ते खूप स्लो चालू आहे सध्याच्या कंडिशनला. हो. आता ह्याच रस्त्याचं काम जे आहे, पहिला थर टाकून 2 महिने झालेले, अजून त्या रस्त्याची हालचाल नाहीये. त्याच्यानंतर मोठ्या गाड्यांना तिथं परमिशन नसताना मोठ्या गाड्या दोन्ही टायमिंगला ये जाय करू राहिले. 1 वर्षावर कुंभमेळा आलेला आहे. हा, होईल का काम? नाही होणार. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आहे, यांना काय संदेश द्याल तुम्ही तुमच्या माध्यमातून? गिरीश महाजननी 2 वर्षापूर्वी जे कामं चालू करायला पाहिजे होते ते त्यांनी 8 महिन्यांवर चालू केले. कुठल्या हिशोबाने कामं होणार आहे? नेमका याच्यात काय तुम्हाला काय वाटतं, नाशिककर म्हणून काय वाटतं याच्यात? नाशिककर म्हणून म्हणजे खड्डे एवढे झालेले का रस्त्याचे काम होऊ नाही राहिले. प्रत्येक गल्ली बोलखंडातले रस्ते खंदून ठेवलेले, एक काम पूर्ण होत नाहीये. कामं पूर्ण होत नाही. नाही. नगरसेवकांना फोन करावा तर नगरसेवकांचे एक पण वॉर्डामध्ये फिरकत नाही का काय समस्या आहे, काही नाही आहे. 2 दिवसापूर्वी आंदोलन झाल्यानंतर नाशिकचे खड्डे बुजवायला सुरुवात केली. वाटलं तर नाही. खड्डे बुजवायला सुरुवात केली, परंतु अनेक ठिकाणी माती टाकण्यात आली. होईल का हे खड्डे सक्षम? नाही होणार. पाऊस आल्यानंतर परत माती वाहून जाणार, परत गुडघ्यावरले खड्डे तयार आहे. खड्ड्यांची संख्या वाढणार. हो. एकंदरीत काय केलं पाहिजे या खड्डे बुजवण्यासाठी? आव्हान लवकरात लवकर काम केलं पाहिजे. काम लवकर झाले हो. काम होतील वाटतं. नाही होणार. नाव काय तुमचं? माझं शैलेश पटेल. काय झालं नेमका, हा काय प्रकार आहे सायकल? नाही म्हणजे मी नव्हतो, मुलगा शाळेतून येत होता. मग तो म्हणे पप्पा, म्हटलं काय झालं, म्हटलं बेटा. तो म्हणे सायकल तिथं खड्ड्यात आदळली आणि मग टायरचं त्याचं शर्रे पडून गेले. मध्ये सायकल चालत नव्हती. मग त्याला म्हटलं ठीक आहे, मी रिपेअर करून आणतो. तो घरी गेला. तो खड्ड्यांचा गाडीवाल्यांसह सायकल चालकांना देखील त्रास आहे. मग आता लहान मुलं आहे, शाळेत यायचं जाता ते रस्ता जाता खड्डा. शाळेचं जे केकेवा स्कूल आहे तिथं याचं जाता केवढे खड्डे आहे. ते पोरांना शाळेत जायला आलं जागा सुद्धा नाही, एवढे खड्डे आहे तिथं. मुलाला लागलं तुमच्या? नाही, मुलांना लागला नाही, पण सायकलला आता खर्चच आहे ना हा झाला. म्हणजे आता इथं सायकल त्यांना फोन करून आलो मी, दुकान चालू काय आहे. करणार नाशिककर म्हणून काय सांगाल? नाशिक करून काय सांगणार, त्यांनी जे उपाधी चालू केली लोकांसाठी ती लवकरात लवकर निस्तरावी त्यांनी. दुसरं काय करणार? लोक तेच सांगतील त्यांना का लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं त्यांनी. काम पूर्ण झाले पाहिजे. हा. नाव काय तुमचं? संदीप बनसी बेनके. नाशिक मध्ये खड्डे पडलेले आहे, त्याचा तुम्हाला त्रास होतो का? होतो ना, काय त्रास होतो? भरपूर त्रास होता. इकडे सिग्नल बी नाही, सर्व गोष्टी काही. सिग्नल नाही, पण खड्ड्यांचा काय सध्याच्या खड्ड्यांचा आता परिस्थितीत? सध्या ऍक्सिडेंट खड्डे ऍक्सिडेंट होता ना त्यांनी खड्ड्यामुळे. नाशिक मध्ये तुम्हाला जाणवलं का काय अपघात झाले? भरपूर झाले ना, तुम्ही आता तुमच्या डोळ्यासमोर काही घटना घडल्या का? भरपूर गाड्या झाले. काय केलं पाहिजे प्रशासनाने? काम ऍक्सिडेंट भरपूर झाले. काय केलं पाहिजे? सरकारने काम करायला पाहिजे नाही. काय कामं केले पाहिजे? रस्त्याचे